हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.1 टाइम या पोएमचे पॉइंटर्स बघूया. आपला पहिला क्वेश्चन आहे, फॉर्म पेयर्स टू रीड द पोएम अलाउड. म्हणजे तुम्हाला 2-2चे पेयर्स पाडायचे आहेत आणि तुम्हाला पोएम लाऊडली रीड करायची आहे. वन पर्सन रीड्स द क्वेश्चन. तुमच्यापैकी एक रीड करणार आहे. द फर्स्ट लाईन इन ईच स्टांजा. म्हणजे प्रत्येक स्टांजामधली पहिली लाईन एक जण रीड करणार. अँड द अदर वन रीड्स द आन्सर. आणि दुसरा त्याचा आन्सर देणार आहे. प्रॅक्टिसिंग डुईंग दिस अँड देन प्रेझेंट द पोएम इन अ पेअर. अशा प्रकारे तुम्हाला ही पोएम रीड करायची प्रॅक्टिस करायची आहे आणि पेयर्सनुसार तुम्हाला ती पोएम प्रेझेंट करायची आहे. आता सेकंड क्वेश्चन आहे, लिस्ट द रायमिंग वर्ड्स ऑन फ्रेजेस फ्रॉम द पोएम. रायमिंग पेयर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे फ्रेजेसनुसार. देन पुट ईच पेअर इन टू द ग्रुप्स ॲज फॉलोज. आता तुम्हाला खाली 2 ग्रुप्स दिसणार आहे रायमिंग पेयर्सचे. एक आहे सेम स्पेलिंग आणि डिफरंट स्पेलिंगचे रायमिंग पेअर. तर पहिलं आपण बघूया सेम स्पेलिंगची रायमिंग पेयर्स कुठले कुठले येतात. डे, प्ले, इयर, क्लिअर, एज अँड सेज. देन दुसरी कॅटेगरी आपली आहे डिफरंट स्पेलिंग. रायमिंग वर्ड्सच आहेत पण त्याची स्पेलिंग डिफरंट आहे. प्रोनाऊन्सिएशन स्पेलिंग सेम आहे. मिनिट, ईट, आर, शार, वीक, स्पीक, मंथ, रंथ, टाइम, ड्राईम. अशा प्रकारे आपण रायमिंग पेयर्सचे कॅटेगरी केलेली आहे. आता आपला थर्ड क्वेश्चन आहे, लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड विथ द टाइम फ्रॉम द पोएम. आता टाईमशी रिलेटेड पोएममध्ये जे वर्ड्स आलेले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर कुठले आहेत बघत ते. पहिलं आहे सेकंड्स, मिनिट, आर, डे, वीक, मंथ, इयर अँड एज. आपला क्वेश्चन नंबर 4 आहे, राईट अदर चेन्स ऑफ हाऊ मेनी क्वेश्चन्स अँड आन्सर्स. आता आपल्याला हाऊ मेनीनी क्वेश्चन स्टार्ट करायचे आहेत. एक्झाम्पल म्हणून इथे दिलेलं आहे, हाऊ मेनी मिलीग्राम्स इन अ डेसिग्राम. डेसिग्राममध्ये किती मिलीग्राम्स होतात. आता आपल्याला क्वेश्चन तयार करण्यासाठी इथे त्यांनी काही क्लूज दिलेले आहेत. मिलीमीटर, सेंटी, डेसी, मीटर, लिटर, ग्राम, डेका, हेक्टा अँड किलो. हे जे क्लूज दिलेले आहेत त्यापासून आपल्याला हाऊ मेनीने स्टार्ट होणारे क्वेश्चन्स तयार करायचे आहे. तर आपले क्वेश्चन्स अशा प्रकारे होतील, हाऊ मेनी मिलीग्राम्स इन अ सेंटीग्राम. 10 मिलीग्राम्स इन अ सेंटीग्राम. देन हाऊ मेनी सेंटीग्राम्स इन अ ग्राम. एका ग्राममध्ये किती सेंटीग्राम होतात. तर 100 सेंटीग्राम्स इन अ ग्राम म्हणजे 100 सेंटीग्राम म्हणजेच 1 ग्राम. हाऊ मेनी ग्राम्स इन अ किलोग्राम. एका किलोमध्ये किती ग्राम्स असतात. 1000 ग्राम्स इन अ किलोग्राम. हाऊ मेनी डेसिग्राम इन अ हेक्टाग्राम. 1000 डेसिग्राम्स इन अ हेक्टाग्राम. 1 हेक्टाग्राममध्ये 1000 डेसिग्राम्स येतात. देन हाऊ मेनी मिलीमीटर इन अ डेसिमीटर. डेसिमीटरमध्ये किती मिलीमीटर्स येतात. तर 100 मिलीमीटर्स इन अ डेसिमीटर म्हणजेच 100 मिलीमीटर म्हणजे 1 डेसिमीटर. हाऊ मेनी डेसिमीटर्स इन अ डेकामीटर. एका डेकामीटरमध्ये किती डेसिमीटर येतात. 100 डेसिमीटर्स इन अ डेकामीटर. 100 डेसिमीटर एका डेकामीटरमध्ये येतात. देन हाऊ मेनी डेकामीटर्स इन अ हेक्टोमीटर. एका हेक्टोमीटरमध्ये किती डेकामीटर्स येतात. 10 डेकामीटर्स इन अ हेक्टोमीटर. हाऊ मेनी सेंटीमीटर्स इन अ हेक्टोमीटर. एका हेक्टोमीटरमध्ये किती सेंटीमीटर्स होतात. तर 1000 सेंटीमीटर इन अ हेक्टोमीटर. 1000 सेंटीमीटर म्हणजेच 1 हेक्टोमीटर होतात. देन हाऊ मेनी मिलीलिटर्स इन अ सेंटीलिटर. सेंटीलिटरमध्ये किती मिलीलिटर्स होतात. तर 10 मिलीलिटर्स इन अ सेंटीलिटर. 10 मिलीलिटर म्हणजे सेंटीमीटर. हाऊ मेनी सेंटीलिटर इन अ लिटर. एका लिटरमध्ये किती सेंटीलिटर्स येतात. 100 सेंटीलिटर्स इन अ लिटर. देन हाऊ मेनी डेसिलिटर्स इन अ हेक्टोमीटर. 1000 डेसिलिटर इन अ हेक्टोलीटर.
हाऊ मेनी लिटर्स इन अ किलोलीटर. 1 किलोलीटरमध्ये किती लिटर्स येतात? तर 1000 लिटर इन अ किलोलीटर. हे सगळे आपण मेजरमेंट्स मॅथ्समध्ये तुम्ही शिकलेला आहातच. आपला लास्ट क्वेश्चन आहे, द पोएम कंटेन्स सम आयडोमॅटिक पेयर्स. आयडोमॅटिक पेयर्स म्हणजेच 2 वर्ड्स दॅट आर ऑफन यूज टुगेदर. म्हणजे 2 वर्ड्स एकत्र जेव्हा कंबाईन यूज केले जातात त्याला आयडोमॅटिक पेयर्स म्हटलं जातात. आता एक्झाम्पल म्हणून यांनी आपल्याला इथे दिलेलं आहे, सन अँड शॉवर, वर्क अँड प्ले, हिअर अँड स्पीक. आता अशाच प्रकारे आपल्याला काही खाली 2 कॉलम्स दिसत आहेत. नाउ जॉईन द वर्ड्स इन ए अँड बी युजिंग अँड ऑर टू मेक मोर आयडोमॅटिक पेयर्स. आता आपल्याला खाली आयडोमॅटिक पेयर्स तयार करायचे आहेत आणि ते आयडोमॅटिक पेयर्स आपल्याला अँड किंवा ऑरने कनेक्ट करायचे आहेत. खाली 2 कॉलम आहे, ए आणि बी. या दोन्ही कॉलममधून आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. तर ते असे होतील, डे अँड नाईट, मोर ऑर लेस, लाईफ अँड डेथ, हिअर अँड देअर, ट्रायल अँड एरर, ईस्ट अँड वेस्ट, bread and butter, on and off, give and take, high and low, black and white, left and right, now and then, sooner and later, north and south, red and right, yes or no, then back and forth, up and down, in and out, make or break. अशा प्रकारे आपण वर्ड्स कनेक्ट करून ॲटोमॅटिक पेयर्स तयार केलेले आहेत. इथे आपली ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. मला आशा आहे तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू.